यावर्षी 7 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे, तो 21 सप्टेंबर सर्व पितृ अमावस्येपर्यंत आहे। या काळामध्ये पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते, त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते। पितृपक्षामध्ये सर्व पूर्वज हे पृथ्वीवरती राहतात आणि या दरम्यान आपल्या घरातील अशा कोणत्या 3 वस्तू चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत, जेणेकरून आपल्याला पितरांचे भरभरून असे आशीर्वाद लागतील आणि कोणतेही दोष लागणार नाहीत। तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला पितृपक्षामध्ये कोणालाही द्यायची नाही ती म्हणजे श्राद्ध, तर्पण इत्यादी विधी करत असताना वापरल्या जाणाऱ्या कुशा। कुशा ज्या आहेत त्या शेजाऱ्यांनी किंवा इतर कोणीही जर मागितल्या तर आपल्याला त्या कुशा कोणालाही द्यायच्या नाहीत। त्यापुढची वस्तू म्हणजे आपल्या घरातील तांदूळ। तांदूळ आपण खीर बनवण्यासाठी वापरतो, त्यामुळे तांदूळ हे चुकूनही आपल्याला श्राद्ध काळामध्ये कोणालाही द्यायचे नाहीत। आणि त्यानंतरची तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे कोणी कितीही मागू द्या, आपल्या घरातील पैसा म्हणजेच लक्ष्मी कोणालाही उधार उसनवारीवरती चुकूनही द्यायचे नाहीत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।